खिचडीसाठी मिरची घेतलेली आहे, एक बटाटा बारीक एकदम कापून घ्यायचा आहे काचरा करून, अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत आणि साबुदाणे आदल्या दिवशीचे भिजत टाकलेले आहेत. तेल तापलेलं आहे. आता तेलात जिरं टाकूया. जिरं तडतडलं की ह्याच्यात मिरची टाकू. मिरची टाकून झालेली आहे. आता ह्याच्यात शेंगदाणे फ्राय करून घेऊ. बघा, शेंगदाणे आपले गोल्डन ब्राऊन झालेले आहेत. आता ह्याच्यात बटाट शिजवून घेऊ. बटाट इथे आपलं शिजण्यासाठी थोडंसं मीठ टाकूया, चवीपुरतं मीठ टाकून घेऊ. मीठ टाकून हे सगळं मिक्स केलेलं आहे. आता बटाटे शिजण्यासाठी झाकण लावून त्याला शिजवून घेऊया. तर आता ही बटाटे आपली शिजलेली आहे. त्याच्यात आपण भिजवलेले साबुदाणे टाकू आणि मिक्स करून घेऊया. तर अशी ही आपली साबुदाण्याची खिचडी आता तयार झालेली आहे. एक पण साबुदाणा असा चिकट दिसत नाही आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि जर तुम्ही अख्खे शेंगदाणे टाकून नसेल, कूट टाकत असेल तर तसं पण टाकून घ्या.